नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बघा आता वाजलेत दुपारचे 1 वाजलेला आहे मित्रांनो. खूप लेट झालं. तरी थोडीफार साफसफाई करायचे. आणि हे बघा आमची बाईक आहे ना, बाईकचं इथून ऑइल लीक होतं आहे थोडंसं. आणि बाईकची बॅटरी उतरलेली आहे, त्यामुळे आता आम्हाला बाईकनी काही जायला मिळणार नाही. तर आम्ही आता फाट्यावर जातो, मॅकॅनिक बघतो, मॅकॅनिकला घेऊन येतो, त्याच्यासोबत एक बॅटरी आणतो आणि मग त्या बॅटरीनी याला टच करून मग तिला शॉक द्यावा लागेल आम्हाला. आणि त्यानंतर ती गाडी चालू होईल. तर आता आम्हाला चालतच जावं लागणार आहे. आणि भूक पण लागले. जसं मी म्हटलं काल की येताना आम्ही काहीच आणलं नाही घरात जेवण बनवायला, ना पीठ आणलं ना काय, इथं काहीच नाही आहे. तर म्हटलं 1 दिवसासाठी जायचं आहे, घाईत एकदम निघालो म्हणून काय आणताच आलं नाही. माझी चप्पल आताच राहिली, मी काय घालू. बघा यांनी लावले कडी आणि चप्पल ठेवली आतमध्ये. आणि मी काही बिना चपलीची चालू आता उन्हात आणत. आणि एवढा कडाक्याचा ऊन आहे ना, काही सांगू तुम्हाला. हे बघा लय ऊन आहे मित्रांनो. हवा पण तेवढी सुटले आणि ऊनही तेवढाच आहे. माझा अवतार बघा एका दिवसात पुरी काळीपुळी झाली लगेच. काम पडलेलं आहे, काम करायचं आहे. तर आता जातो फाट्यावरती, पहिले काहीतरी पेटपूजा करतो आणि मग त्यानंतर मॅकॅनिक बघायचं आहे, मॅकॅनिक घेऊन यायचं आहे. हां मग चला आता काय करायचं, चालावं तर लागेलच ना. उन्हात आणत पाणी आहे ते आलेलं का नाही सकाळी बघितलं पण नाही. ह्यांच्या इकडं पाणी, आपल्या इथं नाही पाणी. असं तिकडं चालू केला म्हणून इकडे येत नसेल. आलं मग हे बघा आमच्या नळाला पाणी आलं. वा, चालूच ठेवता का? जाऊ द्या झाडांना, लय उशीर वाया जाईल पण राहू द्या चालूच. पाईप लावून असं ठेवायला पाहिजे होतं. बघा ही पाईपाची तोटी आहे ना, हा खाली जाईल, मग जाऊ द्या नको काय. हां असं ठेवायला पाहिजे ना. किती वेळ असतो हा पाणी? चला इथून का बंद करता? आपल्या बोरचा आहे ना, जाऊ द्या करा बंद. केला बंद. नको उगाच पाणी वाया नाही घालवायचं आहे ना, भेटतंय म्हणून वाया नाही घालवत बसायचं. चला आता जातो आम्ही. आणि इथं बघा कसलं झाड आहे काय माहिती, छान फुलं आहे ती. हां काय हे बघा ना, शोष खड्डा. हे बघा ना, इथं पहिले गटाराचं सगळं पाणी तिथं साचायचं आमच्या दरवाज्यासमोर. म्हणून आम्ही सरपंचांना सांगू नये ना इथं शोष खड्डा बनवला. पण लोकांचं पाण्याचे एवढा प्रवाह आहे ना, सगळं सांडपाणी. ते सांडपाण्यांसाठी त्यांनी इथे शोष खड्डा बनवला. पण खड्डा भरून पाणी बाहेर येतोय आता. खड्ड्याच्या बाहेर ओव्हरफ्लो झालं आहे पूर्ण पाणी. मग कसा खड्डा बनवला आहे काय माहिती. आणि इथं पण बघा पाईप लावले, जो पाईप तुटला आहे, निघाला आहे फक्त एल्बो, तो सुद्धा कोणी लावलेला नाही इथं. आणि आमचा पाणी जरा का इथून झालं तर लगेच बॉम्ब करतात. ह्यांचं वावर बघा किती घाण केले. असं असतं, जे राहतात ना त्यांना समजत नाही की कसं स्वच्छता ठेवावी. एखाद्याच्या वावरात घाण जाते आपल्यामुळं, तसं नाही काही. आता इथं कोणी कपडे टाकलेत बघा किती. आणि ते काय करणार आता, जाळणार का हे ना. आता एवढ्या उन्हामध्ये आम्ही भर दुपारी चाललोय. गाडी असती तर भस्कनी गेलो असतो. त्यासाठी गाडी आणून ठेवली, पण आता 5.5 महिने झालेत गाडी बंदच आहे. तर तिचा तरी काय दोष आहे, ती पण आजारी पडली, तिची बॅटरी उतरली. आणि ती बॅटरीची वायर काढली असती ना बरोबर झालं असतं. पण यांना ते समजलं नाही, बोलतात पाना नव्हता. आणि मग आता हे डबल कुठं होतं ना. आता नेक्स्ट आता पाना घ्या तिथं, हा का त्या मॅकॅनिकला म्हणा याच्या मापाचा पाना पण घे माझा, आणि बॅटरी कशी खोलायची ती. म्हणजे आपण प्रत्येक वेळी आलो की काढ खोल करत बसू, मग त्याच्याने तरी हे होईल. चला मित्रांनो आता फाट्यावर जाऊया. बापरे ऊन एवढा लागतोय ना मित्रांनो. इथं आलो आहे आम्ही सायकल अँड ऑटो स्पेअर पार्ट्समध्ये, मॅकॅनिकच्या दुकानामध्ये. आणि हे आहे आपला नगर हायवे रोड. इथून जायचं आम्हाला आता पुढे तिथे हॉटेलमध्ये जेवायला.
चला जेवूया आणि पुढे मच्छीवाले पण आहेत का नाही ते बघूया. उन्हाचा कडाका भरपूर आहे आणि पहिल्यांदाच असा पदर घेऊन चालले मी. मस्त ओढणीचा पदर केला आहे आणि इकडं बघा टोपी बिपी घातले आणि आमची पदयात्रा चालली. एवढ्या उन्हात आणत कधी गावाला चाललो नाही, पण पहिलं तर चालावं लागतंय गाडीमुळे. आता मॅकॅनिक बोलले या तुम्ही जाऊन, मग आपण जाऊया. त्यानंतर बघतो मग गाडीला काय झालंय ते. चला आता जाऊया. थोडंसं खाते आता, 1-1:30 वाजत आलंय. खूप भूक लागली. संध्याकाळी येतील सगळ्या. बघू द्या कोणती मच्छी आहे. मच्छीवाल्यांकडे आले, इथं टोकरी भरले. बघू आता दाखवते. बापरे बराच मोठा कटला. किती मोठे आहेत बघा कटला. आणि तो काय तिकडचा पोपट रहू. आणि हे बघा हे छोटे छोटे तिला बिग किती मोठे आहेत. पण कटला मोठा आहे. चला येऊया, येतानी बघूया. पहिले जेवून येतो, मग बघूया कटला आहे का काय ते. मच्छीवाल्या आलेल्या नाही आहेत, त्या सगळ्या येतील संध्याकाळी. तर एकट्याच मच्छीवाले आले, त्याच्याकडे असे बरेच मोठे मोठे मासे मिळतात बघा. 5-5, 6-6, 10-10 किलोचे मासे असतात मित्रांनो. ते बाबा आहेत, बाबांकडे पण असेल, पण बाबांकडे नंतर जाऊया. थांबा. हॉटेल शिवलीला आता इथे मावशी आहेत का बघूया. भूक लागलेली तर आहे खूप. हॉटेलमध्ये आहेत बसलेले. मावशी कुठे गेल्या? मावशी आहेत काय? हाय 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 मावशी आहेत. तिकडं बसू झालं ना पंख्याखाली. इथं या, तिकडे पंखा नाहीये. बैंगन मसाला आणि चपाती आणि टेस्ट इतकी मस्त आहे ना. काळ्या मसाल्यामध्ये बैंगन मसाला आहे. डाळ आणि भात नंतर मागवणार आहे. पहिले बैंगन मसाला खूपच मस्त. एक नंबर मस्त झालंय. ऊन नाही लागतं पण पत्रे तापतात का. आणि काळ्या मसाल्यामध्ये बनवलंय ना हे. एक नंबर. तुम्ही मच्छी थाळी का नाही आता ठेवत? मच्छीच नाही घेतली. मच्छी कुठं नाही घेतली. मच्छीवाले एवढे बसलेत तिथं. काल पण ऑर्डर दिली, काल पण नाही भेटले. असं आहे काय? या मावशी दुकानाच्या हॉटेलच्या मालकांच्या आई, म्हणजे ते हॉटेल त्यांचंच आहे तसं बघायला गेलं की. मालकीनबाई आहेत त्या, मोठ्या मालकीनबाई हॉटेलच्या. मागे आलो तेव्हा नव्हतात तुम्ही, कुठे गेलेले? बरोबर 5-5.5 महिन्यांनी आलो आम्ही. तेव्हा आलेलो ना, त्याच्यावर आता आलो. कधी ऑक्टोबर महिन्यात आलेलो आम्ही. हां 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 मासवड्या खाल्लेल्या. बरोबर बरोबर. यांनीच बनवून ठेवलेल्या. बरोबर होत्या होत्या. चला मित्रांनो जेवण कंप्लीट करून घेते. सर्वांनी जेवायला या. मित्रांनो हे बघा, थोडंसं आपल्याला किराणा माल घेतलं मी. किराणा मालाचं सामान, किराणा मालाचं सामान घेतलं आहे. घरामध्ये काहीच रेजन नव्हतं घेतलेलं. तांदूळ वगैरे, पीठ वगैरे असं सगळं घेतलं. आणि इथे आलेली आहे मी या ताईंच्या इथं ज्यूस सेंटरमध्ये. गन्ने का ज्यूस, हे बघा मशीन आहे ना गावची. तर गन्ने का ज्यूस ताई बनवणार आहेत मस्तपैकी. थंडगार म्हटलं बनवा. आता त्यांची मशीन चालू होईल. टायगरचे पप्पा आहेत तिकडे गॅरेजमध्येच. हे बघा चालू झाली ना. हां, त्यांना म्हटलं तुम्ही तिथं थांबा, मी येते सामान घेऊन. आता ज्यूस पिते. खूप गरम झाला आहे. एवढा उकाडा आहे ना, भरपूर असा उकाडा आहे. हे बघा ज्यूस चालू झालं आहे ना. टायगरच्या पप्पांना बोलवलं तर तिथं मँगोला घेऊन बसलेत समोर. हां म्हणतात पी 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 पी. जाऊ दे, ऑर्गॅनिक खायचं असतं. हे काय आहे? थंडगार गन्ने का ज्यूस. उसाचा कोणता घेऊ? आताची आमची हे झाली. तर मित्रांनो या मस्तपैकी उन्हाळ्यात असा थंड थंड
उसाचा रस प्यायला. तोंडाला ग्लास लावला काढूशीच वाटत नाही, पण बोलायसाठी काढला आता नॉनस्टॉप. हा एवढं भारी वाटतंय ना दादा, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त ना, थंड थंड. मस्त, खरंच लय भारी वाटलं, जरा बरं वाटलं आता. गारगार आणि त्यात उसाचा रस मस्त. गाडी चालू झाले, आता जाऊन फाट्यावरती चालू केलेली आहे. आणि इथं हा एवढा कचरा ह्याच्यातून काढलाय सगळा. तर इथं ना घुशी लागलेत बघा, किती मोठे मोठे विळ झालीत है ना. टायगरचे पप्पा गेलेत वरती टेरेसवर, टेरेस धुवायला. मला हे भरायचंय. हा निरमा साबण देऊ, खराटा देऊ, हा आणि हे भरायचंय अजून, हे फेकायला जायचंय मला. काय फेकना करून घेते आता सगळं, हे बघा. आणि जाऊन आता फेकायचंय मला तिकडं. त्यांनी हे सगळं कशाला यातलं काढलं, हे अर्ध याचं खत बनतं असं. याच्यातच टाकायची माती कुठल्या खड्ड्यात. या तिथं घुस येईल ना, घुशीला जायचे ना मेजवानी बनवून घुशीसाठी. ही माती कशी कशाला एवढी काढायची, कशाला आली ती झाडा बरोबर. चला बाबांनो, चालली मित्रांनो. हे बघा तर डोक्यावर घेऊन जाते. कुठून? इथूनच इकडे टाकून देऊ. चला बाय बाय. या सर्वांनी हे काय काय याला काय बोलता तो, पाचोळा टाकायला. पाचोळा आधी बाबा एकदाचा पाचोळा सगळा फेकून तिकडे. आणि आता हे एवढं आम्हाला सरपान भेटलंय, तर आम्ही येणार आहोत ना आता, तेव्हा होईल आम्हाला चूल वगैरे पेटवायला असं. आता मी जाते, यांना खराटा देते, वरती उभे राहिलेत. आणि माझं पण खाली काम चालू आहे. त्यांना खराटा देते आणि ते वरचं धुवून घेतील. मी तर टॅरेसवर गेली पण नाही, तर आता जाते. आल्यापासून टॅरेस बघितलाच नव्हता. आता मी पहिले बोर चालू करते. आपलं बोर्डचं इथं पॅनल बोर्ड आहे. आणि आता ह्याच्यातून पाणी गेलंय वरती. ए बाबा, बापरे, बघा आमचं टॅरेस किती घाण आहे बघा, हे ना. हे घ्या. अहो कशाला साबण बिबण हवाय, असंच धुवा. असं जाईल प्रेशरने सगळं धुवून. पाईप सरळ करा. हा घ्या धुवून. असं आहे मित्रांनो. हे बघा, आता आपले जे नवीन नवीन आहेत तर त्यांना माहिती नाही आपलं टॅरेस. तर माझी जी जुनी जुनी फॅमिली आहे ना, जुनी नाही जुनी फॅमिली आहे ना, त्यांना माहीत आहे टॅरेस वगैरे सगळं. तर नवीन आहेत त्यांच्यासाठी लागते. हे आपलं टॅरेस आहे. आणि आता ते धुवून घेत आहेत. आणि त्याच्यानंतर मला आता खाली जाऊन काम करायचं आहे. माझा बाबल्या काय करतो का, म्हणजे बाबल्याला मागाशी फोन केलेला आणि बाबल्या जेवलेला. समीर बोलला जेवला येतो मम्मा. म्हणलं ठीक आहे असू दे असं. तर मित्रांनो हे बघा, गावी आलं की हे सगळं खटापटी असतात आमच्या. साफसफाईतच आमचे दिवस जातात. आणि वेळ मिळत नाही आम्हाला फिरायलासुद्धा, कुठल्या नातेवाईकाकडे सुद्धा जायला मिळत नाही. आमचे भरपूर नातेवाईक, बरेच नातेवाईक आहेत, पण कोणाकडेच जायला आम्हाला वेळ मिळत नाही. असं असतं. कारण कामाने आम्ही येतो 1-2 दिवसासाठी, म्हणून मिळत नाही. जर आलो ना एकदम फुरसतमध्ये तर व्यवस्थित आम्ही सगळ्यांना भेटू, सगळं हे होऊ. बरेच लांब असे आजूबाजूच्या गावांमध्ये सगळे आहेत. जायचं होतं पण कोणाला भेटायला मिळत नाही, गाठीभेटी घेता येत नाही या वेळात. या कामाच्या व्यापात. आता इथं बघा ते असं धुवून घेत आहेत सगळं, तिथून पाणी पडतं आहे. इथून पण पत्रे वगैरे धुत आहेत, पत्रे ते पाणी पडायला लागलं आहे. मला पण आता घरामध्ये साफसफाई करायचे. कपडे पडलेत, भांडी पडलीत, जेवण पडलं आहे, भाज्या आणल्यात त्या साफ करायच्यात, असं चालू आहे. तर चला मित्रांनो, आजच्या दिवसभराच्या ज्या घडामोडी घडल्या त्या तुम्हाला दाखवल्यात आलेल्या आहे. आणि आता व्हिडिओ संपवते. यापुढील जे काही होईल ते उद्याच्या व्हिडिओमध्ये पहा. तर आजचा दिवसाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, हाईपसुद्धा करा. भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.